वसई विरारमध्ये आगरी सेनेला खंडार पाटील जयेश पाटील हे आगरी सेनेला सोडचिठ्ठी देऊन बहुजन विकास आघाडीमध्ये आलेले आहेत। आता आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीमध्ये जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांना घेऊन आल्यानंतर जयेश पाटील हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। जयेश भाऊ नमस्कार। नमस्ते। तुम्ही आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे, याबद्दल मुख्य काय सांगाल तुम्ही? गेली अनेक वर्ष मी संघटनेत कार्यरत होतो। संघटनेत कार्यरत असताना मी लोकांच्या समस्या जवळून बघितल्या, लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते बघितले। वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वसई विरारपासून वसईपर्यंत आम्ही फिरायचो। वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे केल्यानंतर आम्हाला कळलं की खरोखर लोकांच्या खूप समस्या आहेत। आणि आज मी आदरणीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर अप्पा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले बिट्टू दादा माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली मी बहुजन विकास आघाडी या परिवारामध्ये पक्षप्रवेश अधिकृतरित्या पक्षप्रवेश केलेला आहे। मी 2014च्या वेळेला ज्यावेळेला तत्कालीन खासदार बहिरंजी जाधव होते त्यावेळेला मी लार्सन अँड टुब्रो या कंपनीत कार्यरत होतो आणि जसा मला वेळ मिळेल तसं मी प्रचार वगैरे करायचो। त्यावेळेला एकच पक्ष होता, पण आता काय झालंय, लोकांना मिसगाईड करून, लोकांची दिशाभूल करून, लोकांना वेगवेगळी आमिष देऊन काही पक्ष इथे आपलं बसस्थान मांडण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे एक खरोखर जर वसई विरारसाठी कोणी काम केलं असेल तर ते आदरणीय लोकनेते अप्पांनी केलंय। कारण की अप्पांना मंत्रिपदाची संधी असताना अप्पांनी मंत्रिपद न घेता अप्पांनी वसई विरारच्या भविष्यासाठी पाण्याची तजवीज केली, पाणी मागून घेतलं। आणि आज तुम्ही जर नवीन सेन्सिस झाला तर नवीन सेन्सिस प्रमाणे कमीत कमी 25 ते 30 लाख ही वसई विरारची लोकसंख्या आहे। आणि ह्या लोकसंख्येला आज पाणी पुरवठा अप्पांच्या विजनमुळे ह्या पाणी पुरवठा होतोय। आज रस्ते आहेत, गटारा आहेत, वेगवेगळे आरोग्यविषयक सगळ्या सुखसुविधा आहेत। जर तुम्ही मुंबई महानगरपालिका आणि वसई विरार महानगरपालिकेची कंपॅरिझन केली तर वसई विरार महानगरपालिका ही नक्कीच उजवी ठरेल का? इतक्या वर्षात आपल्या नेतृत्वात आणि विजनमध्ये जे काम झालेलं आहे त्याच्यामुळे वसई विरारचा विकास आहे। आणि येणाऱ्या भविष्य काळात पण म्हणजे आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जर बघितले, दादांचं जे विजन आहे, दादांचं जे विजन आहे, दादाच्या ज्या संकल्पना आहेत त्या पूर्णत्वास गेल्या तर वसई विरारचं नक्कीच एक वेगळं रूप आपल्याला बघायला मिळेल। म्हणून हा सगळा सरासर विचार करून, लोकांचा एक समाजाचा विचार करून आम्ही बहुजन विकास आघाडी ह्या पक्षामध्ये अधिकृत पक्षप्रवेश केलेला आहे। तुम्ही पूर्वी ज्या ठिकाणी कामकाज करत होते तिकडे तुम्हाला असं काय खटकलं की तुम्ही या ठिकाणी आलेले आहात? नाही, काही खटकण्याचा विषय नाहीच आहे। मी ज्या संघटनेत होतो त्या संघटनेत इमाने इतबारी मी इतके वर्ष काम केलं, पण कुठेतरी आपली राजकीय इनिंग चालू करावी, राजकीय पक्षामध्ये आपण सक्रिय व्हावं। कारण की संघटना ह्या कधी निवडणुका लढवणार नाही, राजकीय पक्ष हेच निवडणुका लढवतात। त्याच्यामुळे राजकीय पक्षात यायचा सरासर सगळा विचार केला आणि मी बहुजन विकास आघाडी त्या पक्षात येण्याचा निर्णय घेतला। आता तुम्ही जेव्हा बहुजन विकास आघाडीमध्ये आलेले आहात तर आगरी सेना ही तुमच्यासोबत किती असेल असं तुम्हाला वाटतं? आगरी सेना ही एक संघटना आहे। माननीय राजारामजी साळवी यांनी 1986 साली आगरी समाजाच्या, आगरी लोकांच्या, स्थानिकांच्या विविध समस्या ह्या मांडता याव्यात, लोकांना न्याय देता यावा म्हणून संघटनेची स्थापना केली। मी त्या संघटनेचा भाग होतो। अनेक दिवसापूर्वी मी जाऊन माझा ऑफिशियल राजीनामा हा आमचे कैलाश आहेत त्यांच्याकडे दिलेला आहे आणि आज मी अधिकृतरित्या बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। आता तुम्ही ज्या ठिकाणी कामकाज करता त्या ठिकाणी तुमचा पुढचा तुम्हाला काय वाटते की रस्ता, पाणी आणि गटार आणि इतर दुसऱ्या कामासाठी तुमचं विजन काय आहे? आज मी तुम्हाला तेच म्हणालो ना की वसई विरार महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेची जर तुलना केली तर वसई विरार महानगरपालिका ही निश्चितच उजवी ठरते। आज ज्या काही प्रलंबित समस्या आहेत, म्हणजे मी वेस्टला राहतो, विरार पश्चिमेला, तर विरार पश्चिमेला आमचं नारिंगी गाव आहे, डोंगरपट आहे, चिखलडोंगर आहे, मारंबपट आहे, ग्लोबल सिटी परिसर आहे, वायकेनगर परिसर आहे। तर इथल्या ज्या परिसरामधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी प्राधान्य देईन। आणि आदरणीय अप्पांनी ते सांगितलेलंच आहे खुल्या मंचावरती की कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील माझ्याकडे या। त्याच्यामुळे त्या समस्या सोडवणं हाच उद्देश आहे। आता अप्पांनी सांगितलं की तुम्ही आलेले आहात, तुमच्यावरती एक जबाबदारी दिली जाईल, तर तुम्हाला काय वाटते कोणत्या प्रकारची जबाबदारी तुम्हाला मिळेल? तो सर्वस्व निर्णय आदरणीय लोकनेते अप्पांचा आहे, तो निर्णय दादांचा आहे, निर्णय काय घ्यावा। पण एक माझा एक कार्यकर्ता म्हणून बहुजन विकास आघाडीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी सदैव अप्पांसोबत असतो। तर आपण ऐकलं जयेश पाटील यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही अप्पाकडे एक साधारणतः कार्यकर्ता म्हणून आलेलो आहेत आणि जी जबाबदारी दिली जाईल ती आम्ही
व्यवस्थितरित्या पार पाडू आणि वसई विराटचा जर का विकास चांगल्या पद्धतीने करायचा असेल आणि जनतेचं काम करायचं असेल तर आम्हाला बहुजन विकास आघाडीमध्ये येऊनच काम करावं लागेल, ही त्यांची मनोमन अशी मनीषा वाटत होती. आणि त्यामुळेच आज इतक्या सर्व शेकडो कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.